आणि नगराध्यक्षाच्या ज्या उमेदवार आहे जे महाराष्ट्राचं हेवीवेट नेतृत्व आहे म्हणजेच आपण त्यांना संकटमोचन म्हणता अशी गिरीश भाऊ महाजन यांची पत्नी नगराध्यक्ष पदासाठी यांची उमेदवारी होती. हे कशा पद्धतीने ह्या पण बिनविरोध झाल्या का कशा पद्धतीने झाल्या? बिनविरोध झाल्यात पण बाकीच्यांना जे आहे ते त्यांनी माघारी घेतली पण ते कशी घेतली हे पूर्ण जामनेर शहराला माहिती आहे की त्या तेच लोकांनी महाराष्ट्राला पण माहीत झालं पाहिजे नेमकं. महाराष्ट्राला माहिती आहे की सर्वच एखादी साधारण घरातला माणूस होतात त्यांना कोणत्या पद्धतीने सांगितलं तो बोलत नाही आहे पण मला माघार घ्यायची म्हणे आणि 2 दिवस अगोदर 1 महिन्यापासून 1 वर्षापासून जशी मेहनत घेतली त्याने की नाही मला उभं राहायचं जे संतोष झालटे पारस ललवानी ज्योत्स्ना विस्पते सर्वांचा विषय तर यांनी जे होते की 2च दिवसात यांचे विचार कसे बदललेत कारण कोणत्या पद्धतीने हे काय केलं कसं केलं हे सर्व जामनेर शहराला माहिती आहेत की घाबरवून सण कशी माघार झालीत. आणि पण गिरीश भाऊंना आपल्याला एकच म्हणायचं आहे की लोकनियुक्त आता गिरीश भाऊ जे आहेत ते तर महाराष्ट्राचे टॉप 10मध्ये मंत्री आहेत म्हणजे महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध आहेत टॉप 5 टॉप 10 नाही. तर त्यांना विषय असा आहे की त्यांनी आपल्याला एक प्रश्नाचं उत्तर द्यावं की भाऊ लोकनियुक्त याचा अर्थ काय की लोकनियुक्त अर्थ जो आहे तो जनतेतून मत. दुसरा एक महत्त्वाचा विषय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा एक महत्त्वाचा विषय आजकालचं जे राजकारण आहे ज्याच्याकडं खूप पैसा आहे आणि ज्याच्याकडं माणुसकी शून्य आहे अशा लोकांकडे म्हणजे जे वृत्ती असते माणसाची एक दैवी वृत्ती आणि एक सैतानी वृत्ती म्हणजे ज्याच्याकडे पैसा खूप अशी रावण प्रवृत्ती म्हणजे जनता जे काय म्हणते ना ते अशी प्रवृत्ती राजकारणात आहे. तुला 1-2% माणूस असेल ते राजकारणात चांगले आहे. परंतु मला सांगा भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक क्रांतिकारी चळवळी झाल्या आपल्या प्राणाची आहुती लोकांनी दिली त्यानंतर भारताला अगदी गरीब माणसाला सुद्धा उभं राहण्याचा अधिकार भेटला. परंतु आजचं जे राजकारण जर बघितलं तर गिरीश भाऊ महाजन यांना कुणी कार्यकर्ता भेटला नाही का? त्यांनी आपल्या घरातच उमेदवार दिली. आता सरपंचाला पण घरातलाच उमेदवार देणार का? त्यानंतर गिरीश भाऊचंच म्हणत नाही मी संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस असेल किंवा भाजप असेल बाळासाहेब थोरात संगमनेरचे माजी मंत्री त्यांचा भाचा सत्यजित तांबे याची बायको तिला उमेदवारी दिली. त्यानंतर 40गावमध्ये पण तसंच आहे फलटणमध्ये पण तसंच आहे भुसावळच्या आमदाराच्याच घरात आहे बुलढाण्यामध्ये संजय गायकवाडच्या घरात नगराध्यक्षाची उमेदवारी आहे तुमच्या दोंडाचेचे रावल तिथं पण तसंच आहे. काय नेमकं काय आहे सर्वसाधारण आम्ही फक्त मतदान करण्यासाठीच आहे का? त्यांनी सर्व म्हणजे जे घराणेशाही आहे सर्वात पहिले तर आता जसे आम्ही जे उभे राहिले पहिल्यांदा उमेदवारी केली आमच्या घरात ना राजकारणाचा वारसा ना काही आम्ही स्वतःच्या हिमतीने स्वतः उभे राहिले आणि हिंमत केली पण प्रत्येक वेळेस पाहिला आम्ही की घरात वारसात आता गिरीश भाऊंलाही विषय होता की आता 3री 4थी टर्म चालू झालीत तरी त्यांना दुसरा उमेदवार आत्तापर्यंत मिळाला नाही का?